जय शिवराय, जय भीम, जय लवजी। परवा नाशिकला माननीय मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंची सभा होती आणि ते कार्यकर्त्यांना भेटत होते। तर त्यांच्या विमानामध्ये 9 बॅगा होत्या, 9 भरलेल्या, जे पोलीस स्वतः उचलून आणत होते। तर त्यांना विचारलं की हे कशाच्या बॅगा, त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही। पण आमचं असं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की त्यामध्ये पैसे होते जे तुम्ही वाटण्यासाठी तिथं आणले होते, असा आमचा आरोप आहे असं समजा। पण तुम्ही अजून त्याच्यावर काहीच भाष्य केलं नाही। आणि तुमचे ते औरंगाबादचे अतिशहाणे तुमचे प्रवक्ते संजय शिरसाट ते म्हणतात की नाही, त्यांना बऱ्याच ठिकाणी फिरता मग त्यांना कपडे बदलायला। अहो, कपडे बदलायला एखादी बॅग भरपूर झाली साहेब। इलेक्शनमध्ये 9 बॅगांनी ते पण पोलीस यंत्रणा ती सज्ज होऊन तुम्ही वापरताय काय? हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने तुम्ही चालवला आहे? आणि ते फक्त BJPसाठी? अहो, ज्यांनी आपल्याला देशाचं वाटोळं केलं 10 वर्षामध्ये, गोर गरीब अजून मरायला लागलेत आणि तुम्ही त्यांना मदत करताय। ठीक आहे, तर तो तुमचा भाग आहे, तुमच्या काय अडचणी असते वैयक्तिक, त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी केल्या आहेत। पण एक लक्षात ठेवा, परत आता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ABP माझाला जे विकत घेतलेला चॅनल आहे ह्याला त्यांनी मुलाखत देतात। अहो, तुमच्यात एवढी जर ताकद असेल तर तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या ना आणि तुमच्या बाजू सगळ्या मांडा। पण तुम्ही मांडत नाही का? तुम्हाला माहिती आहे की पत्रकार हे तुम्हाला असे प्रश्न विचार की तुम्ही त्याची उत्तर देऊ शकणार नाही। म्हणून तुम्ही आता काय करताय, शरद पवार साहेबांना, माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंना, ह्यांना तुम्ही टार्गेट करता आणि त्यांच्याबद्दल नको ते बोलताय, ज्याला काही तथ्य नाही। पण तुम्ही अशा लोकांना बोलताय की ज्यांच्याकडं लोक आहेत, ज्यांच्याकडं मतदार आहेत, कारण ते यावेळेस तुम्हाला दाखवून देतील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ह्यांचे सगळे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, हे तुमच्या फक्त चांगल्या अशा वागण्याने। त्यामुळं आपणास पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। अशा तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलत राहा आणि ते त्यांचं काम करत राहतील, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।